ऑलिम्पिकमधून एक मोठी बातमी समोर येते। आपल्या भारतीय कुस्तीपटू जे आहेत विनेश फोगाट हिने अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली होती, परंतु आता जे वजन केलं गेलं तिचं अंतिम फेरीपूर्वी, तेव्हा तिचं वजन हे 100 ग्रॅम जास्त आल्यानं तिला बाद ठरवण्यात आलेला आहे। तिने ही जी स्पर्धा आहे, जी अंतिम फेरीमध्ये धडक देणारी ती पहिली भारतीय महिला होती। याआधी सुशील कुमारने अशी कामगिरी केलेली होती, त्यामुळे तिच्याकडून भारताला गोल्ड किंवा सिल्वर मेडल मिळेल अशी आशा होती। तिच्या जी मॅच होती त्याचा सामन्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं, परंतु त्या आधीच एक मोठी बातमी समोर आलेली आहे। विनेश फोगाट हिला अपात्र ठरवण्यात आलेला आहे। भारताची कुस्ती महिलापटू स्टार कुस्तीपटू म्हणून तिला ओळखलं जातं। मध्यंतरी ती दिल्लीच्या जंतर मंतर येथे जे आंदोलन केलेलं होतं मोदी सरकार विरोधात, त्यामुळे ती चर्चेत आलेली होती। त्यानंतर आता तिनं कुस्तीमध्ये मोठी कामगिरी केलेली होती। जे क्युबाची जी रेसलर होती तिला तिने हरवलं होतं। एक हाती तिने विजय तिथे मिळवलेला होता आणि तिने अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली होती। परंतु असं असतानाही या जे ऑलिम्पिकचे नियम आहेत, कुस्तीचे जे नियम आहेत, त्यानुसार कुस्तीचा सामना सुरू होण्याआधी वजन केलं जातं। आता फायनलचा सामना सुरू होणार होता, त्यापूर्वी तिचं वजन केलं गेलं। 50 किलोच्या फ्री स्टाईलमध्ये ती होती, ती कुस्ती करत होती। त्यामध्ये तिने क्युबाच्या कुस्तीपटूचा जो आहे तो पराभव केलेला होता आणि त्यानंतर आता तिचा फायनल सामना होणार होता। परंतु फायनल सामन्यापूर्वी जे काही वजन केलं गेलं, त्या वजनी गटामध्ये तिचं 100 ग्राम जे वजन आहे ते वाढलेलं दिसून आलं आणि त्यामुळे विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आलेला आहे। आणि त्यामुळे जे ह्या सगळ्या घडामोडी घडत आहेत, यामुळे आता भारतामध्ये याचे विविध पडसाद उमटत आहेत। कुठेतरी भाजपाने म्हणजे आता जी ज्या पद्धतीने विनेश फोगाटला अपात्र ठरवलं गेलं, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एक ट्विट समोर आलेलं आहे। विनेश फोगाटला परत भारतात ये, आम्ही तुझं स्वागत करू, अशा पद्धतीचं ते ट्विट आहे। आणि त्यामुळे आता असंही म्हटलं जातं की भाजपाने जेव्हा विनेश फोगाट मोठी कामगिरी करत होती, विनेश फोगाटने जेव्हा भारताला पहिल्यांदा जी ती महिला कुस्तीपटू ठरलेली आहे जी फायनलमध्ये पोहोचली, तिने ही कामगिरी करत असताना तिला कुठे शाबाशी दिली गेली नव्हती। भाजपाच्या कोणत्या नेत्याकडून तिच्यासाठी ट्विट केलं गेलं नव्हतं, पंतप्रधानांनी तिच्यासाठी ट्विट केलेलं नव्हतं। परंतु आता ती बाहेर पडल्यानंतर तिच्यासाठी ट्विट करण्यात आलेलं आहे, तिचं स्वागत करण्यात येईल असं म्हटलं जाते। त्यामुळे कुठेतरी याच्यामागे षड्यंत्र असल्याचं आता राजकीय वर्तुळातून भूमिका समोर येत आहे। आता जयंत पाटील यांची पीसी झाली, त्यांनी देखील या संदर्भात जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत जयंत पाटील, यांनी सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे। ते म्हणाले की कुठेतरी इथे षड्यंत्र असू शकतं। मोदी जर का युक्रेन आणि रशियाचं वॉर जर काही मिनिटासाठी थांबवू शकतात, तर ते विनेश फोगाट यांना सुद्धा पात्र ठरवू शकतात। त्यांचं 100 ग्रॅम जे वजन वाढलेलं आहे, यात कुठेतरी काळबेरं असल्याचं दिसून येत आहे। अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आता समोर येत आहेत। थोडक्यात काय तर भारताच्या ज्या कुस्तीपटू आहेत विनेश फोगाट यांनी अंतिम फेरी गाठलेली होती। भारताला गोल्ड किंवा सिल्वर मेडल पक्क होतं। प्रत्येकाच्या नजरा, प्रत्येक भारतीयाच्या नजरा त्या सामन्याकडे लागलेल्या असताना विनेश फोगाट यांना अपात्र ठरवण्यात आलंय।